नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विभागातील विकास कामांचा आढावा मुख्यालयात झालेल्या बैठकीत आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला. यावेळी विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागास दिल्या. यावेळी उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त गणेश शेट्टे, सहाय्यक संचालक नगर रचना अधिकारी ज्योती कवाडे, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, लेखा अधिकारी संग्राम वारेकाटे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सुधीर साळुंके, राजेश कर्डिले यांच्यासह पालिकेतील सर्व विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापालिका भरती परीक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा आयुक्तांनी घेतला. या बैठकीमध्ये 8 ते 11 डिसेंबर दरम्यान महापालिका भरती परीक्षा महाराष्ट्राच्या 6 प्रशासकीय विभागांमध्ये होणार आहे. यासाठी महापालिकेने परिपूर्ण नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दिवसा घरफोडी करणाऱ्या 5 सराईत आरोपींना CBD पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून आतापर्यंत 4 गुन्ह्याची उकल केली आहे. तसेच जवळपास 9 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. CBD पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींनी फिर्यादीच्या घरातून 206 ग्रॅम वजनाचे सोने आणि 10,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 8,32,000 रुपयांचा ऐवज दिवसा घरफोडी करून पसार झाले होते. CBD पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 200च्या वर CCTV फुटेजची पाहणी करत यातील आरोपी निष्पन्न केले आहेत आणि त्यांना गुजरात राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना गुजरात सीमेवरील अच्छाड येथून अटक केली आहे. सद्दाम हुसेन जमालुद्दीन खान, निलेश राजू लोंढे, संजय रत्नेश कांबळे, गुड्डू रामधनी सोनी, विक्की राजू लोंढे या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात CBD, खारघर, नेरूळ, मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 8,22,000 रुपये किमतीचे 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 30,000 रुपये किमतीचा iPhone 11 Pro Max, 50,000 रुपये किमतीची काळ्या पिवळ्या रंगाची ऑटो रिक्षा तसेच एक 18 इंच लांब लोखंडी कटावणी असा मिळून एकूण 9,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. करंजाडे नोट फ्लॅट ओनर्स वेलफेअर असोसिएशनमार्फत विविध सरकारी योजनांचा 2 दिवसीय शिबिर करंजाडेमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नुकताच संपन्न झाला. यावेळी स्वराज्य संघटनांचे अध्यक्ष प्रथमेश भास्कर पुंडे, सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये सरकारी विविध योजनांचा लाभ करंजाडे शहरातील लोकांनी घेतला. दोन्ही दिवशी मिळून साधारणतः 600 लोकांनी या सरकारी योजनांचा लाभ घेतला. यामध्ये लहान बाळांचे आधार कार्ड नोंदणीला भरपूर प्रतिसाद मिळाला. संस्थेच्या माध्यमातून करंजाडेमधील प्रत्येक नागरिकाला सरकारी योजनांचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारी योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून निश्चित याचा फायदा रहिवाशांना होईल यामध्ये काही शंका नाही. वेळेअभावी ज्या लोकांना गेल्या 2 दिवसात योजनांच्या सेवा मिळालेली नाही त्यांच्यासाठी उद्या पुन्हा शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. ट्रॅक्टरच्या टायरमध्ये प्रेशरने पाणी भरत असताना ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने गंभीर जखमी होऊन एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना महाड शहराजवळील सुंदरवाडी येथे घडली आहे. जावेद अब्दुल समद ठाणगे असे मयत इसमाचे नाव असून तो महाड हराज जवळील साहिलनगर मोहल्ला येथे रहिवासी होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत सुंदरवाडीजवळ समृद्धी सर्व्हिसिंग सेंटर येथे दुपारच्या सुमारास एका ट्रॅक्टरच्या टायरमध्ये प्रेशर पाईपने पाणी भरत असताना प्रेशर प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने टायर फुटला आणि त्यात जावेद गंभीररित्या जखमी झाला. या घटनेत कानाला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याला महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याच्या कान आणि नाकातून अति रक्तस्राव झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून वासांबे मोहपाडा ग्रामपंचायत सभा मंडपात दिव्यांगांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी वासांबे मोहपाडा जिल्हा परिषद विभागातील एकूण 88 लाभार्थी दिव्यांग बांधव उपस्थित होते। या मेळाव्याच्या सुरुवातीला ज्येष्ठ दिव्यांग बांधव रवींद्र कोशे यांचा सरपंच उमाताई मुंडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थित दिव्यांग बांधवांचे सरपंच उमाताई संदीप मुंडे यांनी आभार मानून विविध शासकीय योजनांची माहिती दिली। यावेळी दिव्यांग बांधवांनी काही लाभार्थ्यांना 5% निधीचा लाभ न मिळाल्याचे सांगितले। एकूण 88 लाभार्थींमधील 37 लाभार्थी लाभापासून काही महिने वंचित असून त्यांना लाभ मिळवून देण्याची मागणी उपस्थित दिव्यांग आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे यांनी केली। यावेळी विनोद शिंदे यांनी दिव्यांग बांधवांशी निगडीत असणाऱ्या या समस्या उपस्थित केल्या। या समस्यांचे लवकरच निरसन करणार असल्याचे सरपंच उमाताई मुंडे, ग्रामविकास अधिकारी सचिन कुऱ्हाडे यांनी आश्वासन दिले। यावेळी दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधी सुनील माळी उपस्थित होते। राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरावर आपले नैपुण्य दाखवत असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी या दृष्टीने नवी मुंबई चौक येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय शाळेत ऑलिम्पिक 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, थ्रोबॉल, डॉजबॉल, व्हॉलीबॉल, कॅरम, रस्सीखेच, चेस, बॅडमिंटन, 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर धावणे, टेबल टेनिस अशा विविध स्पर्धांचे आयोजन 7 ते 9 डिसेंबर दरम्यान गुरुकुलच्या भव्य अशा मैदानात करण्यात आले आहे। ही स्पर्धा निःशुल्क आहे। या स्पर्धेत विविध शाळांनी सहभाग घेतला आहे। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगुकाना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अट्टल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी दिनांक 8 ते 10 डिसेंबर रोजी होणार आहे। यावेळी राज्यभरातून निवड झालेल्या 25 एकांकिकांचा आस्वाद नाट्य रसिकांना घेता येणार असून या स्पर्धेकरिता सिने आणि नाट्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची मांदियाळी लाभणार आहे। पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणाऱ्या या महाअंतिम फेरीचे उद्घाटन शुक्रवारी दिनांक 8 डिसेंबरला 8 वाजता होणार असून यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले तसेच भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष राजेश्री बावेकर प्रमुख पाहुणे म्हणून तर आदरणीय उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध नाट्य निर्माता कल्पना कोठारी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशिला घरत, माजी नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, तेजस कांटळे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे यांची उपस्थिती असणार आहे। पारितोषिक वितरण समारंभ रविवारी 10 डिसेंबर सायंकाळी 5 वाजता होणार आहे। पनवेल तालुका कुंभार समाज अध्यक्षपदी बजरंग मुरलीधर भागवत यांची निवड करण्यात आली आहे। ही निवड परळी सुधागड येथे तालुका सभेमध्ये जिल्हा अध्यक्ष अनंत महाडकर, कोकण विभाग कुंभार समाज अध्यक्ष राजेंद्र मांगरुळकर, जिल्हा सदस्य रामदास साळवी, प्रदेश युवा संपर्क प्रमुख सतेश यलमकर, जिल्हा सल्लागार राजेश महाप्रलकर, जिल्हा युवा अध्यक्ष शरद कुंभारसर, महिला अध्यक्ष प्रतिभा ताई वाडेकर, सुधागड तालुका अध्यक्ष सोनाली सोनावणे यांच्यासह इतर तालुका आणि जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली। दरम्यान अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बजरंग मुरलीधर भागवत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेच्या वतीने उरण शहरातील 4 फाटा येथे इको स्टँड सुरू करण्यात आले आहे। या टॅक्सी स्टँडचे उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले। यावेळी भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, जितू घरत, संघटनेचे अध्यक्ष निर्गुण कवळे, संघटनेचे सरचिटणीस हरप्रीत सिंग, कोषाध्यक्ष विकी पाटील, कुंभार गोळे, विजय चाळेकर, अश्विनी अघमकार, जिल्हा अध्यक्ष आनंद गुरव, इस्माईल मुल्ला, गोपाळ व्यवहारे, सुदेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या शैक्षणिक उपाययोजना करून नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला अधिक गती द्यावी असे सांगून विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठाने भरण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीला उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉक्टर निपुण विनायक, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठाने स्वनिधीतून भरावी आणि या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण उपलब्ध होईल यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन बैठकीत केले. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कुलगुरूंनी बहुमताने हा निर्णय मान्य केला. यामुळे यापुढे तृतीयपंथी विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात मोफत उच्च शिक्षण घेता येणार आहे.